की या गावातील आपली ही सभा भारतीय जनता पार्टीचं आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि काम येताना मला बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी सांगितलं. अतिशय आनंद वाटला. आप्पा, अतिशय मस्त काम तुमचं या ठिकाणी जोरात चालू आहे. तुमच्या या कामास आमच्या शुभेच्छा. यायला मला जरा वेळ झाला, पण आपल्या सुरेश भाऊनी अशी रस्ते केल्यात, म्हणजे आमदार असावा तर सुरेश भाऊंसारखा असावा, अशा रस्ते केल्यात 20 मिनिटात मिरजेतनं इथं पोचलो मी. अशा कामाची जर तुम्हाला येणाऱ्या काळात आपल्या या भागात, आपल्या या झेडपी गणात जर तुम्हाला अजून अशीच कामं बघायची असतील तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही मायबाप जनतेनं. ही गोष्ट आधी सगळ्यांनी लक्षात घ्या. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मतदार बंधू आणि भगिनींनो आणि भारतीय जनता पार्टीवर खास करून प्रेम करणारी मायबाप जनता, भारतीय जनता पार्टीलाच का मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टीच का, मी असेल किंवा आप्पाने असेल का भारतीय जनता पार्टी निवडली, थोडक्यात मी तुम्हाला माहिती या ठिकाणी देतो. महानगरपालिकेत आप्पा मी पण निवडून गेलो, तुम्ही पण झेडपीला होता. काँग्रेसचा कुठला नेता कधी आयुष्यात आमच्या पाठीमागे थांबला नाही, त्यांच्या पण थांबला नाही, माझ्या पण थांबला नाही. आपल्या मायबाप जनतेची सेवा झाली पाहिजे, आपल्या मायबाप जनतेला आपण काहीतरी दिलं पाहिजे. काँग्रेसमध्ये राहून कधी आयुष्यात ती मिळालं नाही. ह्यांच्याकडे निधी नाही, ह्यांच्याकडे टाइम नाही, ह्यांच्या कारखान्यातनी, दूध संस्थातनी ह्यांनाच यांचा टाइम मिळत नाही. आपल्याला कधी टाइम देणारी लोक, त्यामुळं ह्यांनी कधी आयुष्यात टाइम दिला नाही आपल्याला. आम्ही जे काही केलं ते आमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर केलं. आप्पांनी केलं असेल, मी केलं असेल, आपल्यासारखी जी काही कार्यकर्ते असतील त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि आमच्या स्वतःच्या ताकदीवर, मेहनतीवर आम्ही आमचा वार्ड आणि आमच्या वार्डातल्या लोकांची सेवा आणि विकास कामं केली असतील. आप्पांनी त्यांच्या झेडपी गणातली कामं केली असतील. अशी कामं करत असताना सुरेश भाऊंच्या माध्यमातून कितीतरी निधी, कोट्यवधी रुपयाचा निधी आप्पा तुम्हाला मिळाला. त्यातनं तुम्ही या भागाचं नंदनवन करू शकला, कामं करू शकला. 51 कोटी रुपयाची कामं या बेळंकीत आपल्या सुरेश भाऊंच्या मार्फत झालीत. असा आमदार, असा नेता मला वाटत नाही कुठल्या भागाला मिळाला असेल. मी सुद्धा आमच्या भागात भारतीय जनता पार्टी मार्फत काम केलं. मी काँग्रेसमध्ये होतो. सुधीरदादा गाडगीळ आमचे नेते, विधानसभा क्षेत्राचे आमदार, त्यांच्याकडनं निधी 40 कोटी रुपये घेऊन मी माझ्या वार्डातली रस्ते केले. काय चूक केली आम्ही भाजपमध्ये जाऊन? जायलाच पाहिजे की जी लोक आपल्याला एवढा निधी देतात, आपल्या भागातल्या लोकांची कामं होत्यात, कामं होणाऱ्या पार्टीत आपण जायला पाहिजे का काँग्रेसमध्ये राहून आम्ही तिथंच थांबायला पाहिजे? काल खासदार येऊन काहीतरी उलट सुलट सांगून गेलं, काहीतरी बोलून, वेळ, टायमिंग, त्याची वेळ तुझ्या माझ्या, तुमच्या माझ्या कार्यकर्त्यामुळे आल्या. ही चांगली वेळ. पायात भिंगरी बांधून फिरालो, इथं उभारलेली प्रत्येक माणसं, त्यांची जी वेळ आज खासदार म्हणून मिरवत फिरायला लागल्या, ती माझ्यासारख्या कष्टकरी मायबाप जनतेमुळं, माझ्यासारख्या माणसामुळे. असू दे, काय हरकत नाही. खासदार आहेत, 2.5 वर्ष, आता 1.5 वर्ष झाली वाटतं. त्या 1.5 वर्षाचा निधी त्यांचा खासदारांचा काढायचा आणि आप्पाचा निधी काढा आणि माझा निधी काढा. 1 रुपयाचं शास्त्र. उगाच मोठं बोलायचं, कुठं तर जायचं, काय तर मोठं सांगायचं, काय उपयोग नाही. खासदारांसंग होतो, एकनिष्ठ राहिलो, त्यांचं काम एकनिष्ठ केलं. खरं तर आपल्याला लाज वाटायला पाहिजे प्रत्येक, म्हणजे आता स्वतःला बघायला पाहिजे माणसानं. तुम्ही खासदार नव्हता, तुमच्या संग 7 वर्ष फिरलो, रेकॉर्डिंग करा, दाखवा, कळलं पाहिजे. तुम्ही खासदार होता, तुमच्या घरात केंद्रीय मंत्री होते, तुम्ही सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर 10 वर्ष तुम्हाला लोकांनी डावललं, तुमच्याकडे एकही पद नव्हतं. मनोज सरगर 7 वर्ष तुमच्या संघ फिरला, तुम्ही खासदारकीला पडला, तरी सुद्धा मनोज सरगर हल्ला काय त्यांच्या संघ? हल्ला काय निंबाळकर? राहिलो का नाही? खासदार झाल्यानंतर तुम्हाला का सोडलं? म्हणजे आम्ही खुलच की तुम्ही खासदार झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सोडलं. म्हणजे एखादं झाड लावायचं, त्याला फळ तयार व्हायला लागलं, ते झाड बुडातनं कापायचं. आम्ही तुम्हाला सोडलं, त्याला काय तर कारण असेल की. स्वाभिमान डावलून कुठं सुद्धा थांबणारी आमची जात नाही. आम्ही स्वाभिमानावर राहणारी माणसं आहे. आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावर राहणारी माणसं आहे. आप्पाचं सुद्धा तसंच आहे. आप्पाचं सुद्धा तसंच आहे. आप्पा भारतीय जनता पार्टीत जायला कारण तुम्ही सगळी मायबाप जनता आहे, त्याचा स्वाभिमान आहे आप्पाच. आपल्या ही वेळ आहे, तुम्ही सर्वांनी आप्पाच्या मागे ताकदीनं राहा. रस्त्यावरचा माणूस आहे, कुठे एसीत रूम काढून कुठलं ऑफिस बिफिस काय भानगड नाही, रस्त्यावर कुठं पण काढ पडणारा माणूस आहे. त्यामुळे अशा माणसाला निवडून द्या, ज्या माणसाचा हात धरून तुम्हाला कामं सांगता येतील, त्या माणसाजवळ तुम्हाला जाऊन तुमचं मन व्यक्त करता येईल आणि तुमची कामं करून घेता येतील.
ही खासदाराचं ते संपले आता आप्पा. हा असू दे, ती उलट सुलट माझ्या वार्डातील उलट सुलट करून जातीचं राजकारण करून असू दे. मायबाप जनता आहे, ठरवल काय करायची ती. मला डावल असेल मायबाप जनतेनं, मी 5 वर्ष आणि काम करणार, पुढच्या 5 वर्षात आणि ताकदीने जाऊन उभारणार पुढे. खासदाराला अखंड सांगली जिल्ह्यातली माणसं तिथं कामाला लावायला लागली की नाही वार्डात आपल्या, तरी पण तटलो काय आपण तटायचं नाही. आपण घर गरीब हमालाच पोरग आहे, तटायचं नाही. आपण दाखवायचं काय. भारतीय जनता पार्टी मुळात माझ्यासारख्या आणि आप्पांसारख्या कार्यकर्त्याला बळ देणारी पार्टी आहे. अशाच पार्टीच्या मागे तुम्ही सगळीजण राहा. आपल्याला आपल्या भारतीय जनता पार्टीकडनं भरघोस मतं द्या. मला गॅरंटीनं तुम्हाला एक आश्वासन द्यायचं आहे किंवा तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे. केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, आपल्या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, आपल्या महापालिकेत सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता लागली, आपल्या झेडपीत सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता 100% येणार आणि आपला वाघ तिथं भारतीय जनता पार्टीचा पाहिजेला. ही सगळ्यांनी पहिला नोंद करून घ्या. आपली कामं सगळी होणार. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. त्यामुळं आपली हे टोटल पॅनल जे आता तिघांचं पॅनल आहे, पॅनल पूर्ण ताकदीने निवडून द्या. पूर्ण पॅनल निवडून द्या. तुम्हाला मतदानाच्या दिवशी आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना जाऊन सांगा, कमळ चिन्हासमोरचं बटन दाबा आणि ही पूर्ण पॅनल निवडून द्या. आता भूलथापा चालू होत्या, कुणाचं काय त्याच्या कुठल्या कॉलेजची माणसं बिनसं फिरवायला चालू करणार, काहीतरी उलट सुलट सांगणार, जातीत भांडणं लावणार, मारामाऱ्या लावणार आणि आपल्याला झाली गुंड म्हणून जाणार. ती गुंडगिरी तोच करणार पण सांगणार हे गुंड आहे म्हणून. असू दे, काय अडचण नाही. आपण कष्टकरी माणसं आहे. अजून 2.5 वर्ष थांबा की आपण तीच करायचं आहे. आपल्याला कुठं काम आहे. आपल्याला काय आपली पतसंस्था, आपल्याला बँका, आपल्याला कुठली दूध संस्था टिकून ठेवायची आहे का कारखाना ठेवायचा आहे. आपण रस्त्यावरची माणसं आहे, हमालाची पोरं आहेत, ती शेतकऱ्यात पोरगा आहे. आपण रस्त्यावरची माणसं आहे, आपण घाबरायचं नाही कोणाला. ताकदीनं राहणार. मी तुमच्या संग, मी तुमचा लहान भाऊ आहे. तुम्हाला ज्या वेळी बेळंकीतल्या जनतेला गरज लागल, सांगलीत आल्यावर या भावाला तुमच्या हाक मारा. रात्री 12 वाजता फोन उचलणार, 1 वाजता येणार. भारतीय जनता पार्टीचा कट्ट कार्यकर्ता आहे, सुरेश भाऊ खाडेंचा कार्यकर्ता आहे, आमदार सुधीरदादा गाडगिळांचा कार्यकर्ता आहे, तानाजी भाऊंचा कार्यकर्ता आहे. ह्या जेडपी गणातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला कधी जरी सांगलीत आल्यावर कुठली गरज लागली तर या बारक्या भावाला तुमच्या मनोज आठवण काढा. रात्री 2 वाजता जर तुमच्यापाशी नाही आलो तर मी राजकारण करणार नाहीत ना पुढे. कोण पण फोन करून बघा, अनेक अर्ध्या तासाने फोन करा, मी तुमचा फोन 100% उचलणार. हेच फोन तिथं करा. तुम्ही रात्रंदिवस फोन केला तर फोन उचलत नाही. त्यामुळं आम्हाला माणसांची गरज असणारी माणसं आहे, मी माणसात मिसळणारी माणसं आहे. आप्पाचं पण आपल्या तसंच आहे. आप्पा ज्यावेळी सांगलीत आल्यात कामाची लांबडी लिस्टच घेऊन मोकळा गडी कधी झाला नाही आप्पा तिथं. त्यामुळं अशा माणसाला आपण ताकद द्यायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल ह्या भागातनं जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून द्या. तुमची येणाऱ्या काळात जी कामं असतील ती भारतीय जनता पार्टी करून देण्यास कटिबद्ध राहील. त्यामुळं मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो परत एकदा, भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून सगळीजण, तानाजी आप्पा असतील, आपले जे पॅनल असेल झेडपी गणातलं, त्या पूर्ण पॅनलला भरघोस मतानं निवडून द्या. एवढीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी तुमच्या समोर आलेलो आहे. मला बोलवलं, या ठिकाणी तुम्ही सर्वजण थांबलात, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि तानाजी भाऊंना मी पुढच्या कारकिर्दीला त्यांच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. विजय असो.